ठरवलं एक आणि झालं एक असं का म्हणते हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेलच. पण सगळ्यात आधी मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. वर्षाचा पहिला सण म्हटलं जरा चांगला उत्साहातच साजरा व्हावा. तर पुरणपोळ्यांचं जेवण करायची सुरुवात केली आणि सगळीच कामं एकदाच करायची असल्यामुळे ना खूप मला उशीरच लागणार होता. इतकं काय पसारा मी केला होता ना, पण काय नाही, आता तुम्हालाच आवरायचं आहे म्हटल्यावरती काही प्रॉब्लेम नाही म्हटलं. सगळ्यात आधी जेवणाला सुरुवात केली. पुरण वगैरे वाटून घेतलं. कणिक पण मळून झाली होती माझी. आता सगळी कामं एकट्याच माणसाने करायची म्हटल्यानंतर वेळ तर लागणारच होता, पण काही हरकत नाही. आपल्याच परिवारासाठी करायचं म्हटल्यानंतर कंटाळा कसा करून चालेल, नाही का? मुलांना सुट्ट्या असल्यामुळे ना त्यांची खूप भांडणं चालली होती. त्या पतंगासाठी इतकी भांडणं असतात ना, आणि सुट्टीच्या दिवशी हे फिक्सच असतं आमच्याकडे. त्यानंतर माझं आलं होतं पार्सल. तर पार्सल दोन्ही पण एकदाच रिसीव झालं. मला म्हटलं आता हे दुसऱ्या दिवशी बघूया. मग दुपारच्या जेवण पण संपूर्ण आटपून घेतलं मी आणि हे सगळं करता करता मला संध्याकाळ झाली. त्यानंतर तिळगुळाचे लाडूसुद्धा करायला घेतले. ह्यावेळेस जरा जास्तच लाडू बनवले होते मी. तर कसे झालेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला पण आवडतात का तिळगुळाचे लाडू हे पण मला सांगा. तर एवढा सगळा खटाटोप करेपर्यंत संध्याकाळ झाली आणि तयारी करायला काय मला भेटली नाही. माझ्या मुलीने बघा मस्तपैकी रांगोळीसुद्धा काढून घेतली होती. पण असो, सगळ्यांचं करता करता आहे ना पूर्ण दिवस निघून गेला. पण एका गोष्टीचं समाधान आहे बरं का, सगळ्यांनी मिळून जे जेवण वगैरे केलं आणि कौतुक यातच समाधान.